प्रेम, पहिलं प्रेम. अहो, हृदयावरची कधी न पुसली जाणारी अशी एक रेख. पण बहुतांशी पहिलं प्रेम हे अपूर्णच असतं. कारण काळाची पानं पलटतात, माणसं बदलतात आणि त्यांचे विचार. म्हणून कित्येकांच्या आयुष्यात त्या प्रेमाच्या फक्त गोड आठवणी उरतात, तर काही मात्र आयुष्यभर त्या प्रेमाच्या आशेतच सोडतात. आणि मग त्यांचा प्रवास सुरू राहतो अगदी अविरत, शोधाचा, शोध त्या पहिल्या प्रेमाचा. इतक्या वर्षांनी तुम्हा माकडांना माझी आठवण कशी काय आली रे? अरे इतक्या वर्षांनी कुठे, 1-1.5 महिन्यापूर्वीच बोललो होतो की आपण. मी बोलण्याबद्दल नाही, भेटण्याबद्दल विचारलं, समजलं? अरे यार थांबा ना जरा. अरे तू हिला सांग की, मला काय बोलतोय? अमृता, कॉलेज सोडून 7 वर्ष झालीत ना आपल्याला आता. अरे बघ की यार, लग्न झालं तरी अजून लहान पोरागत करायला लागली. अरे गपणार रे बाबा, आता शांत हो. ओके सॉरी. बरं, एका मॅच्युअर स्त्री सारखं विचारते. कोणी सांगेल का मला, इतक्या वर्षांनी इतकं अर्जंट बोलवण्यामागचं कारण काय आहे? अरे कारण म्हणजे ह्यो आपला ओम. ओमचं काय? ह्याला आता लग्न करायचंय. हा, मग माझं झालंय आता. अरे इतके वर्ष तो काय तुझ्यासाठी थांबलाय का? काय बोलती? म्हणजे अजूनही तू त्या श्रद्धाच्या? हो, अजून पण तो त्या श्रद्धाच्याच मागे. ती शाळा सोडून गेली, तिचा काय पत्त्या नाही. बरं, ह्या माकडाने बोलायचं तर बसलाय गप, आणि आता याच्या घरचे म्हणते त्याचं लग्न करायचं. बरं, मग काय ठरवलंयस तू? अरे तो काय ठरवणार, मीच ठरवलंय. त्याला शोधायचं आणि एकदाच भेटवायचं. काय तो सध्या प्रकारात सुख मोकळं व्हायचंय. हे पक्या प्रकरण नाही, प्रेम आहे यार ते माझं. अरे सॉरी बाबा, प्रेम बस का. हो, पण इतक्या वर्षांनी आता काय म्हणजे? अरे तिला शोधायचं आणि याला भेटवायचं. ते ठीक आहे रे, पण इतक्या वर्षांनी ती भेटणार कुठे? आय मीन, ती माझ्या काय कोणाच्याच कॉन्टॅक्ट मध्ये नाहीये. अरे नाहीतर काय, शाळा सोडून गेल्यापासून गेली ती गेली, आणि ह्यो पण बोलायचं तर माकड बसलाय गप. तिचं जाऊ दे रे, पण आपल्याला ही कॉलेज संपताना सांगितलं होतं ह्याने, आठवतंय ना? अरे हो, प्रश्न आता ह्याच्या आयुष्याचा आहे म्हटलं त्याला शोधावंच लागणार. अरे इकडे लक्ष दे की, मोबाईल मध्ये काय आहे तुझं? तिला शोधते ना मी. नको शोधूस, कुठल्या सोशल मीडियावरती नाही यार. ते राहू द्या, ठरलं तर मग आता मिशन श्रद्धा. तिला शोधायचं आणि याला भेटवायचं. 1 महिन्याच्या आत ती भेटली तर ठीक, नाही तर हा तिचा विषय सोडून देणार. पण ते ह्याला मान्य आहे का? हो, मान्य आहे मला, आणि हा माझा शेवटचाच प्रयत्न समजा. नाहीतर देवाची हीच इच्छा होती असं समजायचं. चला आता तयारी लागू. हा बरं, मी तुला सांगते बघ, मला ना इथे कोणीतरी श्रद्धा दिसते. ऐक, मी तुला काय सांगतो, राहू दे. मी काय म्हणतो,
हॅलो. हाय. ऐक ना, मला तुला विचारायचं होतं की तुला ती श्रद्धा आठवते? ती श्रद्धा सबनीस जी आपल्या बॅचमध्ये होती ती? हां, तिचा नंबर आहे का तुझ्याकडे? आहे? पाठव ना प्लीज. 1 मिनिट हां, तू बोल मी लिहून घेते. हॅलो. हां, बोल ना. हो. ओके. थँक यू. हॅलो. श्रद्धा सबनीस? हो, श्रद्धाच बोलते. आपण? काय ग, हा ओम कुठे राहिलाय? अरे बघ ना, 7चा टायमिंग दिला होता. अजून नाही आला. तो कधी वेळेवर येतो का? नाहीतर काय. बाकी तू डेकोरेशन खूप छान केलंय का? थँक यू. अरे पण ज्याच्यासाठी केलंय तो कुठे आहे? त्याचाच तर पत्त्या नाही अजून. अरे हा बघ. हॅलो गाईज. काय यार ओम, कुठे होतास? अरे अरे. बाबा, ट्रॅफिक किती असतं संध्याकाळच्या वेळेला अरे एवढा माहिती वेळ आहे ना असतो कुठं? रोजच असतं यार ते तर. अरे ते मरू दे, ती श्रद्धा कुठे आहे? येईल म्हणाली होती. येईलच की इतक्यात. तुला? ए हॅलो, तू काय सांगितलंयस तिला? हेच की आपल्या बॅचचं रियुनियन आहे म्हणून. ए मंद, रियुनियनला आपण तिघच? अरे ते सोड ना यार आता. जे सुचलं ते सांगितलं. आता बघू. अरे परत यायला पण नको व्हायला यार ते आधी. मला नाही होणार काय? मी तुमच्यावर आता बरोबर सगळं- बोलवलंय. सगळी तयारी तुम्ही झाली. टेन्शन नका घेऊ. बोललीस ना तिला तू. टायमिंग सांगितलंय ना. येईल ना हो. नक्की ती. अरे ही बघ. ए पागल, चुप. अरे हीच श्रद्धा आहे. अगं श्रद्धा, ये ना. बस. हाय, अमृता. हो. आणि हा पक्या, प्रकाश पाटील. हाय. आणि हा ओम. अ, ओम. ओमकार शिरसाट 9वी ब. आठवलं? हो, आठवलं. नशीब ओळखलंस. नाही रे, इतक्या वर्षांनी भेटते ना तुम्हाला, म्हणून थोडं. बाय द वे अमृता, बाकीचे कुठे आहेत? बाकीच आहे ना, येतीलच इतक्यात. ए पक्या, चल ना आपण हा बघूया. चल चल चल. तुम्ही बसा हा बोलत. हा. श्रद्धा, बस ना. हो. बी कम्फर्टेबल. हा बस. येस. काय झालं? काही नाही, ॲक्च्युली खूप वर्षांनी भेटते ना तुम्हाला, म्हणून थोडं. 13 वर्ष. काय? 13 वर्ष 165 दिवस झालेत तुला शाळा सोडून. छान. म्हणजे इतक्या करेक्ट लक्षात आहे तुझ्या? 13 वर्ष झालेत ना तुला. 9वीत होतीस तेव्हा शाळा सोडली होतीस तू. बापरे. म्हणजे मलाही माझ्याबद्दल इतकं लक्षात नाहीये जितकं तुला आहे. आठवायला तुला विसरलंस कोण होतं? काही बोललास? हा म्हणजे शाळेतल्या मित्रमैत्रिणी आठवण असतेच ना सगळ्यांची, तेच. ते आहेच म्हणा. बाकी काय चाललंय सध्या? बाकी काही नाही, नॉर्मलच. आणि तुझं? माझा एक छोटासा व्यवसाय आहे, तोच करतोय मी. ग्रेट. ग्रेट वगैरे काय, सगळेच छान करताय. हल्ली सगळ्यांच्या संपर्कात आहे मी सोशल मीडियामुळे. मध्यंतरी तुला पण शोधण्याचा प्रयत्न केला होता. यू मीन स्टॉक?
नाही. स्टॉक काय? ओके ओके, रिलॅक्स. मस्करी करते. हो, पण मी नाही आहे सोशल मीडियावर. स्ट्रेंज. स्ट्रेंज काय आहे त्यात? म्हणजे हल्लीच्या जगात सोशल मीडियावर नसणं म्हणजे मला नाही आवडत ते आभासी जग. आभासी? हो, आभासीच ना. म्हणजे बघ ना, तिकडे प्रत्येकाचे हजारो नाहीतर शेकडो मित्रमैत्रिणी असतातच. पण जेव्हा खरी गरज असते ना, तेव्हा मात्र कोणीच सोबत नसतं. लाईक्स आणि त्या कमेंट्सच्या चढाओढीमध्ये माणसातली ओढ कुठेच जाणवत नाही. छान. अं? छान विचार आहेत तुझे. राग मानू नकोस, पण हा जी ना भाषणात तुझा पहिला नंबर आहे. अगदी शाळेसारखा. म्हणजे काय, शाळेत नेहमी मीच पहिली यायचे. होय, नेहमी नाही हा. 8वीत दुसरी आलेलीस. काही काय शक्यच नाहीये. हो, तू दुसरी आलेलीस आणि ती प्रज्ञा मराठे ती पहिली आलेली. थांब. हा बघ, हा घे पुरावा. अरे हो, खरंच की. पण हा फोटो तुझ्याकडे? कोणता आहे रे? मला बघू. हा फोटो ना, ह्याच्याकडे असे खूप आहेत. मी दाखवते थांब. ए, हा कोणता आहे? अरे हा रे, हा कोणता आहे? हा हा प्रबोधन स्पर्धेचा. ए यार, तू इथं काय करतेस? तिकडे ते पार्सल आले, चल. हा हा प्रबोधन स्पर्धेचा. आठवत नाही तुला? मराठा मंदिर शाळेसोबत झालेला राडा. कसले चिडले होते यार ते लोक फायनलला. सॉरी, पण मला नाही आठवत आहे. आणि तसंही या फोटोत मी कुठे आहे? दाखव. अरे हो, खरंच तू नाहीयेस या फोटोमध्ये. अरे, तू कशी असणार ना यार. तुला टायफॉइड झाला होता ना. 15 दिवस नव्हतीस तू शाळेत. आजारी मी होते हे माझ्याच लक्षात नाहीये, पण तुझ्या आहे. कारण ते 15 दिवस तुझी वाट मी बघत होतो ना, तू नाही. माझी वाट तू बघत होतास का? का? का म्हणजे काय? बाबा आदर्श तुम्ही आमच्या शाळेचे. हं. तुमची वाट मी काय पूर्ण शाळा बघायची. हे जरा जास्त होतंय आता. अगं जास्त काय, खरंच आहे ते. बरं श्रद्धा, एक विचारू? हं. तुला खरंच माझी आठवण नाही आली का ग कधी? खरं सांगू तर नाही. हां, पण एक गोष्ट मला आठवतेय. तुला एकदा ते दाभाडे सर त्यांनी खूप मारलं होतं ना? काय यार, आठवण ठेवली ती. आय एम सो सॉरी, पण त्या सचिन पवारला पण मी किती मारला होता, आठवतं तुला? हं. हो, तसा मस्तीखोरच होतास तू थोडा. होय, मस्तीखोर वगैरे काही नाही हा. तो तुझ्याबद्दल वाईट बोलत होता ना, म्हणून मारला होता. माझ्याबद्दल? सचिन? काय बोलला होता? सोड ना यार, जाऊ दे ना आता. अरे सोड ना काय, सांग ना. काय सांगू यार श्रद्धा, इथे माझ्या प्रत्येक आठवणीत तू आहेस आणि तुझ्या आठवणीत मात्र मी कुठेच नाही. म्हणजे? म्हणजे भाषणात मिळालेलं तुला पहिलं बक्षीस, शाळेतलं तुझं ते पहिलं भांडण, अगं एका मार्काने पहिला नंबर गेला म्हणून ढाळलेले तू ते अश्रू, अगं वर्गात मस्ती करूनही माझं फाळ्यावर न लिहिलेले तू ते नाव, सगळं लक्षात आहे माझ्या. अगं उन्हाळ्याची सुट्टी येऊच नाही
यासाठी प्रार्थना करणारा एकमेव मी. कारण मला त्या उन्हाळ्या सुट्टीपेक्षा तुला 2 महिने बघता येणार नाही, याचंच दुःख मला जास्त वाटायचं. शाळेत असताना तू मला इतकं मिस करायचास हे मला कधीच कसं जाणवलं नाही. कारण की मीच तुला ते जाणू दिलं नाही आणि तिथेच चुकलो. पण काय होईना, आज झाली 13 वर्ष मी त्या क्षणाची वाट बघतोय. पहिलं प्रेम हे अपूर्णच असतं. हे परत एकदा अधोरेखित झालंय. ओम, रियुनियन नाही आहे ना आज? खोटं बोललात ना तुम्ही सगळे माझ्याशी? अगं नाही श्रद्धा, तू काहीतरी चुकीचं समजतेस. नाही, बरोबरच बोलतेय मी. किती मूर्ख आहे मी. कळलं कसं नाही मला? अरे ओम, खरं सांगू तर गेल्या 13 वर्षात मी तुझा एकदाही विचार नाही केलाय. पण गेल्या काही क्षणात मला कळलंय की तू मात्र फक्त आणि फक्त माझाच विचार केलायस. इतक्या वर्षात मला तुझी एकदाही आठवण नाही आली, पण मी मात्र तुझ्या आठवणीत कायम तुझ्या सोबत होते. नाही श्रद्धा, खरंच तसं काही नाही. खरंच हे तू सांगतोस. मग एवढं खटाटोप करून तू मला इथे फक्त हे सांगायला बोलवलंस की शाळेत असताना इतरांप्रमाणे मीही तुझी फक्त क्रश होते, की अजून काही सांगायचं होतं? ज्यासाठी तू 13 वर्ष वाट पाहिलीस, पण आज माझ्या गळ्यातलं मंगळसूत्र बघून तू थांबलास. अमृता, काय बोलते यार ही? सांग ना हिला. ओम, तुला नसेल सांगायचं तर नको सांगूस. तशीही ही गोष्ट अपुरी ठेवण्याचा तुला पूर्ण अधिकार आहे. पण तुला म्हणून सांगते, ज्याच्या नावाचं हे मंगळसूत्र आहे तो आता या जगात नाहीये.
श्रवणला जाऊन 2 वर्ष झाली आहेत. खूप प्रेम होतं रे आमचं एकमेकांवर. म्हणून तो गेल्यानंतर मी एकटी पडू नये म्हणून त्याने माझ्याकडून दुसऱ्या लग्नाचं वचन घेतलं होतं. पण मलाही पूर्ण विश्वास होता श्रवण एवढं प्रेम करणारं मला कधी कोणी भेटणारच नाही. मीही त्याला बोलले होते, जोवर तुझ्या एवढं प्रेम करणारं मला कोणी भेटणार नाही तोवर माझं हे मंगळसूत्रही माझ्यापासून मी दूर करणार नाही. पण काय श्रद्धा, पण आज